Hello, good morning all students. Standard 6 subject General Science, chapter number new, chapter number 8. Our skeletal system and skin. In a previous lecture we studied nutrition and diet. In today's lecture we will proceed forward, so let's get started. The new chapter शब्दार्थ त्याचा आपण अभ्यासणार आहोत. Our skeletal system and the skin. आपली अस्थिसंस्था म्हणजे हाडं की अस्थिसंस्था व त्वचा की आपली अस्थिसंस्था व त्वचा म्हणजेच अवर स्केलेटल सिस्टीम अँड द स्किन. अबायोटिक ABIOTIC अबायोटिक म्हणजे अजैविक. ॲक्सिडंट ACCIDENT ॲक्सिडंट म्हणजे अपघात. ऑल टुगेदर ALTOGETHER ऑल टुगेदर म्हणजे एकूण. अँकल ANKLE अँकल म्हणजे पायाचा गोटा. त्यानंतर एपेंडिक्युलर APPENDICULAR एपेंडिक्युलर म्हणजे उपांग. ॲक्सियल AXIAL ॲक्सियल म्हणजे अक्षीय. ॲक्सिस AXIS ॲक्सिस म्हणजे अक्ष. बॅकबोन BACKBONE बॅकबोन म्हणजे पाठीचा कणा. बॉल अँड सॉकेट जॉईंट BALLANSOCKET GOINT बॉल अँड सॉकेट जॉईंट म्हणजे उकळीचा सांधा. बिनीथ BENEATH बिनीथ म्हणजे खाली. बायोटिक BIOTIC बायोटिक म्हणजे जैविक. ब्लड व्हेसल्स BLOOD VSSELS ब्लड व्हेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या. बोन BONE बोन म्हणजे हाड. ब्रेन BRAIN ब्रेन म्हणजे मेंदू. बंप BUMP बंप म्हणजे उंचवटा. केज CAGE केज म्हणजे पिंजरा. कार्टिलेज CRTILAGE कार्टिलेज म्हणजे खुर्च्या. कॅव्हिटी CAVITY कॅव्हिटी म्हणजे पोकळी. तर नेक्स्ट आहे सर्क्युलेटरी सिस्टीम CIRCULATORYSYSTEM सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे रक्ताभिसरण संस्था. क्लायमेट CLIMATE क्लायमेट म्हणजे हवामान. कॉन्स्टिट्यूंट्स CONSTITUENT कॉन्स्टिट्यूंट्स म्हणजे घटक किंवा सबस्टन्सेस म्हणजे घटक. त्यानंतर क्रियम CRANIUM की क्रिनियम म्हणजे कवटी. क्रिनियम म्हणजे कवटी स्कल. डेलिकेट DELICATE डेलिकेट म्हणजे नाजूक. डर्मिस DERMIS डर्मिस म्हणजे अंतत्वचा. डर्मिस अंतत्वचा. डिस्क्रिमिनेट्स DISCRIMINATE की डिस्क्रिमिनेट म्हणजे भेदभाव करणे. डिस्क्रिमिनेट या शब्दाचा अर्थ आहे भेदभाव करणे. एल्बो ELBOW एल्बो म्हणजे कोपर. इपिडर्मिस EPIDERMIS इपिडर्मिस म्हणजे बाह्य त्वचा त्याला इपिडर्मिस म्हणतात. एक्सेटरी सिस्टीम EXCRETORYSYSTEM एक्सेटरी सिस्टीम म्हणजे उत्सर्जन संस्था. फिमर FEMUR फिमर म्हणजे मांडीचे हाड आणि शरीरामधलं सर्वात लांब हाड हे मांडीचं हाड असतं त्याला फिमर. FEMUR फिमर म्हणजे मांडीचे हाड. फिंगर FINGER फिंगर म्हणजे बोट. फ्लेक्झिबल FLEXIBLE फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक. फ्रॅक्चर FRACTURE फ्रॅक्चर म्हणजे हाड मोडणे. त्यानंतर ग्लाइडिंग जॉईंट GLIDING की ग्लाइडिंग जॉईंट म्हणजे सरकता सांधा. हेअर HAIR हेअर म्हणजे केस. हर्ट HEART हर्ट म्हणजे हृदय. त्यानंतर हिंज जॉईंट म्हणजेच बिजागिरीचा सांधा. HING हिंज जॉईंट म्हणजे बिजागिरीचा सांधा. हिप HIP हिप म्हणजे खुबा. त्यानंतर इमोबिलाइज IMMO
BILIZE इमोबिलाइज म्हणजे हालचाल होऊ न देणे. इमोबिलाइज शब्दाचा अर्थ आहे हालचाल होऊ न देणे. इनमुव्हेबल म्हणजे अचल. IMMOVABLE इनमुव्हेबल म्हणजे अचल. इम्पार्ट IMPART इम्पार्ट म्हणजे देणे. इंटेस्टाईन INTESTINE इंटेस्टाईन म्हणजे आतडे. नेक्स्ट वर्ड आहे जॉ. JAW जॉ म्हणजे जबडा. जॉईंट JOINT जॉईंट म्हणजे सांधा. नी KNEE नी म्हणजे गुडघा. लंग्स LUNGS लंग्स म्हणजे फुफ्फुसे. त्यानंतर मिडिबल MANDIBLE मेडिबल म्हणजे खालचा जबडा. मॉइश्चर MOISTURE मॉइश्चर म्हणजे आर्द्रता. मुव्हेबल MOVABLE मुव्हेबल म्हणजे चल किंवा हालचाल करणारे. मुव्हेबल. मसल्स MUSCLES मसल्स म्हणजे स्नायू. नेल NAIL नेल म्हणजे नख. नर्व फायबर्स NERVE नर्व फायबर्स म्हणजे मज्जातंतू. ऑर्गन सिस्टीम ORGANSYSTEMS ऑर्गन सिस्टीम म्हणजे इंद्रिय संस्था. त्यानंतर ओरिजिनेट ORIGINATE ओरिजिनेट म्हणजे सुरू होणे. आउटर मोस्ट OUTERMOST आउटर मोस्ट म्हणजे सर्वात बाहेरील. त्यानंतर पॅडलॉक PADLOCK पॅडलॉक म्हणजे कुलूप. पिगमेंट PIGMENT पिगमेंट म्हणजे रंगद्रव्य. रेग्युलेट REGULATE रेग्युलेट म्हणजे नियम करणे. रिलीज RELEASE रिलीज म्हणजे बाहेर टाकणे. रिलीज शब्दाचा अर्थ आहे बाहेर टाकणे. रेस्पिरेटरी सिस्टीम RESPIRATORYSYSTEM रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन संस्था. रिब RIB रिब म्हणजे बरगडी. सेन्सरी ऑर्गन्स SENSORYORGAN सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे इंद्रिय की यामध्ये डोळे, नाक, कान, जीभ आणि स्किन हे सेन्सरी ऑर्गन्स आहेत. शोल्डर्स SHOULDER शोल्डर म्हणजे खांदा. श्रिंक SHRINK श्रिंक म्हणजे लहान होणे. श्रिंक म्हणजे लहान होणे. नेक्स्ट वर्ड आहे द स्केलेटल सिस्टीम SKELETAL SYSTEM स्केलेटल सिस्टीम म्हणजे अस्थिसंस्था किंवा हाडांची रचना. स्केलेटन SKELETON स्केलेटन म्हणजे सांगाडा. स्किन SKINE स्किन म्हणजे त्वचा. स्कल SKULL स्कल म्हणजे कवटी. स्पिनल कॉर्ड SPINAL स्पिनल कॉर्ड म्हणजे चेतारज्जू. स्पाइन SPINE स्पाइन म्हणजे पाठीचा कणा. त्यानंतर स्टर्नम STERNUM स्टर्नम म्हणजे उरोथी. त्यानंतर स्टरअप STIRRUP स्टरअप म्हणजे काडीच्या आकाराचे कानातील हाड. स्टरअप या शब्दाचा अर्थ आहे की काडीच्या आकाराचे कानातील हाड. त्यानंतर सबक्युटेन्स SUBCUTANEOUS सबक्युटेन्स म्हणजे उपत्वचीय. स्वेट SWEAT स्वेट म्हणजे घाम येणे. स्वेट ग्लँड्स SWEAT GLANDS स्वेट ग्लँड्स म्हणजे घर्मग्रंथी. घर्मग्रंथी. स्वेल SWELL स्वेल म्हणजे सुजणे. सिमेट्रिकल SYMMETRICALLY सिमेट्रिकली म्हणजे समितीने समितीने. त्यानंतर सिंथिसाइज SYNTHESIZE
सिंथिसाइज म्हणजे तयार करणे. टॉट TAUT टॉट म्हणजे ताणलेले. टेम्पेटेशन TEMPATATION टेम्पेटेशन म्हणजे मोह. टोज TOES टोज म्हणजे पायाची बोटे. ट्रीटमेंट TREATMET ट्रीटमेंट म्हणजे उपचार. अल्ट्राव्हायोलेट रेज ULTRAVIOLET अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजे अतिनील किरण किंवा एक्सरेज. त्यानंतर अनबेरेबल UNBEARABLE अनबेरेबल म्हणजे असह्य. फर्टिब्रेटा VERTEBRA फर्टिब्रेटा म्हणजे मणका. व्हर्टिबल कॉलमन VERTEBRALCOLUMN व्हर्टिबल कॉलमन म्हणजे पाठीचा कणा. व्हर्टिकल VERTICAL व्हर्टिकल म्हणजे उभा. रिंकल्स WRINKLESS रिंकल्स म्हणजे सुरकुत्या. आणि व्रिस्ट WRIST व्रिस्ट म्हणजे व्रिस्ट नाही रिस्ट असा उच्चार आहे त्याचा. WRIST रिस्ट म्हणजे मनगट. आता चॅप्टर नंबर 8 मधली जी समरी आहे ती आपल्याला या ठिकाणी थोडक्यामध्ये दिलेलं आहे की ह्युमन स्केलेटन प्रोटेक्ट ऑल द इंटरनल ऑर्गन्स. की ह्युमन स्केलेटन प्रोटेक्ट्स ऑल द इंटरनल ऑर्गन्स. सेकंड पॉईंट आहे अवर स्केलेटल सिस्टीम इज मेड ऑफ डिफरंट सायझेस अँड शेप्स ऑफ बोन्स. यामध्ये कार्टिलेज is another part of our skeletal system. The human skeletal system is divided into two parts, axial skeleton and appendicular skeleton. Joint are the places where two or more then two bones are connected to each other. The joints are of two types, movable and immovable joints. Hinge joint, ball and socket joint, leading joint are the examples of movable joints. Immovable joints are the seen in the bones of the skull. Outer covering of the body is called the skin. The skin protects the internal parts, helps preserve the moisture in the body, synthesizes vitamin D, releases sweat and regulates body temperature and functions ॲज अ सेन्सरी ऑर्गन्स ऑफ टच. तर चॅप्टर नंबर 8 त्यामधील जे शब्दार्थ आहे समरी आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी लिहून पाठांतर करून काय करायचे आहे ग्रुपवर पाठवायचे आहे. थँक्यू.